बघा आपले भाऊ लोक निघत आहेत. लाईक करा. नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओ तुमच्या पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. आणि बघा आपली टीम भरपूर येत आहे आणि हा वसई अर्नाळा बीच हा आपले आज विजिट करायला जाणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओत राहा टिकून. जवळपास अर्धे तासाचे वेट केल्यानंतर आपली ही फायनली बोट आली आहे. बघा तुम्ही. विलास तू काय देश ना आपल्या मंडळीला. मंडळी आपण आलो अर्नाळा किल्ल्यावरती आणि एकच नंबर नजारा आणि बोटी तर एक नंबर आहेत. आणि बघा ना मित्रांनो, एकच नंबर मित्रांनो. हे दाखवा ना तिरकीचे येते. ये मित्रांनो तिरकीची येते सांगा आमची. फायनली मित्रांनो आपण पोहोचलो ह्या किनाऱ्यावर आणि बोट आता पहिल्यापेक्षा थोडी कमी पाण्यात लागली. पॅन्टी थोड्या कमीच भिजल्या विलास बाय. बघा मित्रांनो, आणि आता इकडले माणसं त्या किनारे म्हणजे त्या काठी जाण्यासाठी बसलेत. अरे मगारच्या विलासने आवनीची कॉलबी पण मित्रांनो गवसून ठेवले. यंदा आवनी चालू झाली का पहिले आम्ही इकडेच येणार कॉलबी न्यायला. अरे वाट भासलो होतो आम्ही तर. भेटात समुद्रात भेटणार मित्रांनो. विलासचा एक प्रश्न डायलॉग, समुद्रात भेट नाही ना, भेटाचा समुद्र आहे असा. समुद्रात भेट भवनला खेपा टाकायचे बोलले. मस्त ड्रायव्हर ठेवा. पण ओढा इकडची डायरेक्ट. मित्रांनो आपण किल्ल्याच्या आतमध्ये पर्वेद्वार मध्ये गेलो. फायनली मित्रांनो आपण किल्ल्याच्या आतमध्ये पोहोचलोय आणि हे छोटे मोठे असे भुयार तुम्हाला सगळीकडे दिसतील मित्रांनो. आपल्याला ह्या साईडला जायचं आहे आणि ह्या साईडला बघू कसं आहे तर इकडे इकडून लागल्या पायऱ्या. आता आपण वरती जात आहे मित्रांनो. आपण फायनली वरती पोहोचलो. बघा बाकीच्या नजारा तुम्हाला दाखवत आहे. साईडच्या आता व्ह्यूज जबरदस्त आहे मित्रांनो. आणि तिकडे एक मंदिर आहे. हा मित्रांनो, होय असे आपल्याला छोटे छोटे भुयार भेटतील इकडे. चला आज जाऊया. हे वा मित्रांनो, ह्याच्यात जवळपास मित्रांनो 10-20 सैन्य तर आराम के साथ राहू शकतात. सिक्रेट भुयार म्हणतात ह्याला मित्रांनो. चला मित्रांनो, इकडून पण आपल्याला जायला खाली वाट आहे, रस्ता आहे. म्हणजे आपले तसंच एक तिसरं भुयार आपल्याला भेटलंय. आता याच्यात पण आज जाऊया आपण. भाऊ जात आहे आपला आत. चला मित्रांनो आपण पण जाऊया. जबरदस्त अंधार आहे मित्रांनो. बघा नाही तुम्ही तू चल पुढे सर. भाऊ बघा मित्रांनो आम्ही डायरेक्ट खाली पोहोचलो. बघा तुम्ही. भाऊची एक्साइटमेंट किती कसं आहे मोहन भाई. हा इकडनं जाऊ परत. मित्रांनो फायनली आपण खाली पोहोचलो डायरेक्ट. चल मोहन चढ होत. बघा आपले भाऊ लोक निघत आहेत. भाऊ खाली जाऊन कसं वाटलं. एक नंबर मित्रांनो. मित्रांनो एकदम भारी आहे. अशा पाऱ्यानंतर अशा मित्रांनो जर अवकाळी जर एखाद आला तर तो 100%
विसरणार आहे. आणि मित्रांनो अशा प्रकारचे जे शत्रू जुन्या काळी येत असतील तर त्यावर नक्की मित्रांनो वार केला जात असेल. कारण की जे स्थानिक असतील गडावरती त्यांना पूर्ण भुई वाटा त्याला माहीत असतील. आणि जो मित्रांनो जरी चोरी करून आला असेल तरी त्यांच्यावर लगेच हल्ला होऊ शकतो आणि त्याचा नंतर पूर्ण विराम होऊ शकतो. मित्रांनो आपण जात आहे पुढच्या साईडला पुन्हा बघायला. बघा मित्रांनो विलास भाऊ थोडे ह्याच्याविषयी माहिती बोलणार आहे. ह्या भुयाराविषयी बोला था. तर मित्रांनो आता आपण बघत आहोत 1 आणि 2 आणि 3 ज्या लांब लांब हॉल सारखे आहेत. तर मित्रांनो याचा उद्देश जुन्या काळी असं होतं मित्रांनो, आजूबाजूने जर शत्रू आला तर शत्रूवर मित्रांनो देखरेख करण्यासाठी आणि गुप्त देखरेख करण्यासाठी मित्रांनो, आणि तसेच जर आला आणि आपण जो गडावरती जो असणारा व्यक्ती किंवा मावळा इथून मित्रांनो गोळीबार किंवा कोणत्याही प्रकारे बाण त्याच्या माध्यमातून मित्रांनो तो शत्रूवर हल्ला करू शकतो. त्याच्यासाठी मित्रांनो 1, 2 आणि 3 दिलेल्या आहेत शेऱ्या. दाखव मस्त. तर गाईज जर आपला शत्रू समोर आला तर इकडून आणि दूर आला तर ह्या साईडला आणि ह्या बाजूला गेला तर हे बघू शकता 1 आणि 2 आणि 3 आजूबाजूचा पूर्ण परिसर कव्हर करण्यासाठी ह्याचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होत होता जुन्या काळी. चलो मित्रांनो आता पुढचा बघूया. मित्रांनो आपण तिथून फिरायला चालू केलं आणि असे ह्या साईडला आलो. हा चौरस भागाचा मित्रांनो किल्ला आहे आणि ह्या साईडला आपण अजून बघाय जाणार आहे. मित्रांनो बघा तुम्ही असा एवढा भाग आपल्याला अजून बघायचा आहे, म्हणजे विजिट करायचा आहे. आणि आपली पार्टी लाईक करा. मित्रांनो आपल्याला असं फायनली 5वं 6वं 7वं किती मोदे नाही मी, पण भरपूर अशी भुईघर आहेत आणि ह्याच्यात पण आज जाऊया आपण बघूया. मित्रांनो त्या काळी ह्यात म्हणजे जवळपास 200-300 तर सैन्य आराम के साथ राहू शकतो. आणि हे छोटे छोटे हॉल ठेवलेत म्हणजे हवा यायला गरम व्हायला त्याच्यामुळे मित्रांनो. आणि बघा आपले सगळे भाऊ येत आहेत आत. मित्रांनो आपण हा किल्ला पूर्ण झालाय म्हणजे फिरून थोडाच राहिला इथून इथेपर्यंत. आणि इथून आपल्या सुरुवात केला होता, तिथून आपले उजव्या साईडला गेला होता आणि तिकडून असं ह्या साईडला आणि इकडून आलो चौरस भागाने मित्रांनो. आणि इथून आपल्याला आता थोडाच किल्ला विजिट करायचा बाकी आहे. आणि ह्या साईडला पूर्ण अर्नाळा गाव बसलाय मित्रांनो, म्हणजे वस्ती करत आहे. तुम्ही बघा आणि इकडे आपले हे सबस्क्रायबर होते मित्रांनो, त्यांना घेतलं नाही आपल्याने व्हिडिओ, लाजत आहे त्याच्यामुळे. आपला हा अर्नाळा किल्ला हा विजिट झालाय मित्रांनो. आणि विलाबाईला आता ते बघूया कसं आहे ते. बोला काहीतरी. यार किल्ला एकदम मस्त आहे आणि मित्रांनो किल्ल्याचे बांधकाम एकच नंबर. आणि सध्या तरी ह्या आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्थानिक लोकांनी वाडे वगैरे लावलेले आहेत. आणि मस्तपैकी तिकडे पूर्ण किल्ल्याला समुद्राने वेढलेला आहे. आणि मित्रांनो तिथे गोड्या पाण्याची विहीर आहे, तर एकच नंबर. स्थानिक लोकांसाठी एक नंबर आहे मित्रांनो. चलो कंटिन्यू आगे बढ़ते हैं गाइस. चला मित्रांनो आता पुढे जाऊया, इकडून तिकडे जाऊन थोडा रेस्ट करूया मित्रांनो. गेलो तर तिथेच परत आलो आणि ते भुयार आम्ही बघितलंच नव्हतं, ते पण आता विजिट करूया. चल भाऊ काय रे हे रस्ता आहे का नाही रे? लास्ट आहे काय दाखव धर. हाय वा मित्रांनो आले इकडे इकडे. ओ भाई हात पहिला थोडासा लाईक करो. चला चला बस. आपला हा अर्नाळा किल्ला हा झालाय पूर्ण कव्हर मित्रांनो. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटेल तो तुम्ही नक्की कमेंट्स करा मित्रांनो. आणि बाकीच्या आपण आता जात आहे घराकडे मित्रांनो. चला निघूया इथून, बाकीची मंडळी आपली जात आहे तिकडनं. चला आपण पण जाऊया आता.
फायनली मित्रांनो आपली बोट लागली. आता घराकडे जाऊया चला लगेच. मित्रांनो आपण पुन्हा बोट मध्ये चढलोय आणि इथून आपण जात आहे घराकडे. चला मित्रांनो पुढे जाऊया. सनसेट झालाय मित्रांनो. किल्ल्याच्या त्या साईडून ह्या साईडला आपण पोहोचलोय. अजून घरा जाऊ ना. अक्षय भाई मित्रांनो भरपूर सहायता केली आमची आज. आम्ही बोटीतून सगळे आलो आता ह्या किनाऱ्यावर आणि इकडून आता आपण घराकडे निघणार आहे लगेचच. तर फायनली मित्रांनो आम्ही अर्नाळा किल्ला पूर्ण सर केला. मस्तपैकी एकदम आहे पाहण्यासारखं. आणि आता आपण अक्षय भाऊच्या घरी आलोय आणि आपली पूर्ण मंडळी त्यांनी खूप सहकार्य केले. तर हा व्हिडिओ इथे थांबूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही काय 2 शब्द सांगाल का आपल्या चॅनलसाठी? चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.